नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जी.के. ट्रिक्सची आपण जी काही सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला वेगवेगळे टेक्निक सांगणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सेंटेन्सची जी काही टेक्निक आहे ती बघितलेली होती की कशा पद्धतीने एक सेंटेन्स तयार करायचा आणि त्या सेंटेन्सच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती लक्षात ठेवायची होती. आज आपण कीवर्ड मेथड म्हणजे तुम्हाला इथे जे काही वाक्य दिसत आहेत किंवा जी काही वाक्यरचना केलेली आहे त्याच्यामधला असा एखादा शब्द पकडायचा आहे आणि त्या शब्दांचा संबंध जो आहे तो आपल्याला जुळवायचा आहे. लक्षात ठेवा, कुठलंही पुस्तक संपूर्णपणे आपल्या डोक्यात फक्त वाचून लक्षात ठेवणं शक्य नाही. त्यामुळे अशा काहीतरी ट्रिक्स आणि टेक्निक्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. आता हे जे आपण लिहिलेलं आहे हे भारतीय राज्यघटना तयार करत असताना ज्या काही समित्या स्थापन केलेल्या आहेत त्या समितीचे अध्यक्ष या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि या वरती बरेचशा परीक्षेला प्रश्न आलेला आहे. तुम्हाला ऑनलाईनमध्ये असा प्रश्न येऊ शकतो किंवा एमपीएससी सारखी जर परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर त्याच्यामध्ये जोड्या लावायला सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न असतो किंवा मल्टिपल चॉईसमध्ये तुम्हाला योग्य अयोग्य यावरती प्रश्न अपेक्षित असतो आणि बऱ्याच पेपरमध्ये तो प्रश्न आलेला देखील आहे. तर आज आपण एका छोट्याशा कीवर्ड मेथडनुसार काय करायचं आहे, ही जी सगळी या प्रश्नांची उत्तरं आहेत किंवा ही जी माहिती आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हे पाहणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर कीवर्ड मेथड म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की आता इथं जे वाक्य दिलेलं आहे, समजा पहिलं तुम्हाला सांगितलेलं आहे की संघराज्य घटना समिती आणि या संघराज्य घटना समितीचे जे अध्यक्ष आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. आता इथे जे तुम्हाला प्रत्येक समित्या दिलेल्या आहेत, संघराज्य घटना समिती, ऑर्डर ऑफ बिझनेस, गृह समिती, अधिकारपत्र समिती, मसुदा समिती वगैरे या ज्या समित्या दिलेल्या आहेत या समितीचे अध्यक्ष आपल्याला बघायचे आहेत. आता ट्रिक्स किंवा टेक्निक्सचे आपण वापरणार आहे. पहिल्यांदा आपण सेंटेन्स बघितलं, यानंतर आपण कीवर्ड बघणार आहे. पुन्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत की जसं की रायमिंग वर्ड्स वगैरे आहेत. त्यानंतर ट्रिक्स तयार करत असताना आपण वेगवेगळ्या लँग्वेजचा सुद्धा वापर करणार आहे. काही ठिकाणी हिंदीचा वापर करणार, काही ठिकाणी इंग्रजीचा वापर करणार. तर कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे चांगल्या पद्धतीनं जाणून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा, बघा मी तुम्हाला सांगतो कीवर्ड मेथड म्हणजे काय असते. तर आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. आता परीक्षेला तुम्हाला प्रश्न येईल की संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर ऑनलाईनमध्ये त्याचं उत्तर काय येईल, पंडित जवाहरलाल नेहरू. किंवा जर तुम्हाला जोड्या लावायला हे पहिली 4 पर्याय दिले किंवा याच्यापैकी कुठलीही 4 सेंटेन्स दिले आणि तुम्हाला जर जोड्या लावायला सांगितली तर त्याचं उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर परफेक्ट देता येणार आहे. तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवा कीवर्ड म्हणजे काय. तर बघा, संघ राज्य घटना समिती. आता संघ राज्य घटना समिती आणि इथं आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू काय होते, त्याचे अध्यक्ष होते. मग कीवर्ड मेथड म्हणजे काय की त्यामधला असा शब्द शोधायचा दोन्ही मधला आणि त्यांचा संबंध आपल्याला लावायचा आहे. मग बघा तिथे तुम्हाला शब्द दिसत असेल संघ, हा शब्द आपण घेतला. कुठला घेतला, संघ. एक तुम्हाला मी करून दाखवतो आणि मग नंतर ना तुमच्या लक्षात येईल. इथं आपण संघ हा शब्द घेतला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही खेळाचा संघ असेल तर तो संघ एकतर जिंकणार तरी आहे किंवा हरणार तरी आहे. दोनच गोष्टी या ठिकाणी पॉसिबल आहेत. तो संघ जिंकणार तरी आहे आणि नाहीतर हरणार तरी आहे. मग बघा इथं जर तुम्ही बघितलं तर या जवाहरलाल मधलं या ठिकाणी हरला हा शब्द तुम्ही घेऊ शकता आणि संघ हरलेला आहे. एकदा लक्षात ठेवा, जिथं तुम्ही कुठं अभ्यास करताय तुमच्याकडे जे काही पुस्तक आहे, ज्या काही नोट्स असतील त्यामध्ये ही कीवर्ड मेथड जी आहे ती वापरायची आहे. तुम्हाला अशा पद्धतीनं छोट्या छोट्या ट्रिक्स तयार करून किंवा टेक्निक्स तयार करून तुम्हाला तिथंच लिहायचं आहे. जसं की आता तुमच्या पुस्तकामध्ये हे आप्पा आत्नोरेंचं जे लोकसेवा पब्लिकेशनचं बुक आहे त्याच्यामधली ही माहिती आहे. जर ते पुस्तक तुम्ही रेफर करत असाल किंवा वाचत असाल तर लक्षात ठेवा, जिथं तुम्हाला हे सेंटेन्स दिसणार आहे तिथं लक्षात ठेवायचं, इथं संघ करायचं आणि त्याच्यापुढे तो संघ हरलेला आहे. म्हणजे सहजपणे तुमच्या लक्षात येऊन जाईल की ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेला प्रश्न येईल की संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष आणि त्यामध्ये जर पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय असला तर निश्चितपणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. त्यानंतर बघा दुसरं सुद्धा तसंच आहे. इथं शब्द आहे संघ आणि इथं आहे का, हरला. आता संघराज्य अधिकार समिती काय आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा ऑर्डर ऑफ बिझनेस. आता इथं तुम्हाला बिझनेस शब्द लक्षात ठेवायचा आहे किंवा इथं काम आहे बघा, कामकाज. आता लक्षात ठेवत असताना हा जो शब्द आहे मुन्शी, बघा मुन्शी, एक आपण इमॅजिन करा असं की जी मुन्शी लोक वगैरे असतात त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्यामुळं ते लोक काय करत असतात, मोठमोठे बिझनेसमॅन असतात. तर बघा इथे लक्षात ठेवा काय आहे शब्द, समजा बिझनेस, बिझनेस आणि ह्या बिझनेस जी मुन्शी लोक असतात त्यांच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असतो म्हणून काय करतात ही लोक बिझनेसमॅन असतात. अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर इथं शब्द आहे गृह आणि इथं शब्द आहे सीतारामय्या. बघा, गृह म्हणजे काय, तर गृह म्हणजे काय, तर गृह म्हणजे घर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गृह म्हणजे घर. मग या घराला, आता समजा तुमचंच घर आहे असं लक्षात ठेवा की आपलं एक घर आहे आणि तुम्ही जर बघत असाल शेजापाजारी किंवा इतर ठिकाणी जर तुम्ही जात असाल तर प्रत्येक घराला काही नाही काहीतरी नाव दिलेलं असतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की काय नाव दिलं असेल, तर कुणी सीता निवास दिला असेल, कुणी सीताराम निवास दिला असेल, कुणी रामगृह दिलं असेल, कुणी सीतागृह दिलं असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठलंही नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता किंवा सीताराम निवास असं जरी लिहिले तुम्ही, सीताराम निवास. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचा फायदा काय होतो की तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत असताना हे जर तुम्ही तुमच्या नोट्सच्या जर समोर लिहून ठेवलं तर एकदा तुम्ही तुमच्या मेमरीने तयार केलेली जी गोष्ट असते ती लाईफ टाईम तुमच्या डोक्यामध्ये फिट असते. त्यामुळं मी दिलेल्या ट्रिक्स किंवा टेक्निक ज्या आहेत त्याच तुम्ही फॉलो कराव्यात असं अजिबात नाही. फक्त तुम्हाला हे कळून जावं की तुम्ही अभ्यास करत असताना सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने काहीतरी ट्रिक्स तयार करता याव्यात, यासाठी आपण काय केलेलं आहे हे सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही सुचते, लक्षात ठेवा आपली जी लाईफ आहे या लाईफला आपल्या अभ्यासाशी कनेक्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही आपली लाईफ आपल्या अभ्यासाशी कनेक्ट कराल त्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीने काहीतरी सुचत जाणार आहे आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी सुचतील त्यावेळेला हा अभ्यास तुमच्या परिपूर्ण लक्षात राहणार आहे. वारंवार वाचायची गरज नाही. 100 वेळा वाचून घोकमपट्टी करण्यापेक्षा असं काहीतरी डोक्यामध्ये ठेवा, अशा पद्धतीने काहीतरी तयार करा आणि अशा पद्धतीने ज्या ट्रिक्स तुम्ही तयार केल्या असतील त्यावरून 100% हा अभ्यास कधी विसरणार नाही. तुम्ही झोपेतनं जरी जागे तुम्हाला कोणी झोपेत जरी प्रश्न विचारला तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. त्यानंतर बघा पुढं आहे अधिकार. आता बघा एखादी गोष्ट जर आपल्या हातून शक्य नसेल किंवा काही वाईट घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतील, एखादं दुःख आपल्या आयुष्यामध्ये घडत असतील किंवा जिथं तुमचे सगळे पर्याय संपतात त्यावेळेला तुम्ही काय म्हणता की आता जे काही आहे ते परमेश्वराच्या हातामध्ये आहे किंवा जो कोणी आपला करता करीत आहे त्याच्या हातामध्ये आहे. म्हणजे शेवटी काय की माणूस जातीचा जो काही अंतिम अधिकार आहे, आपण काय म्हणतो की सगळे अधिकार आपण कोणाला दिलेले आहेत, परमेश्वराला दिलेले आहेत. म्हणजेच हे जे अधिकार आहेत हे परमेश्वराला दिलेले आहेत. मग परमेश्वराची इथं 2 नावं आहेत, कोणकोणती, एक आहे अल्लाह, दुसरं आहे कृष्ण. तुम्हाला जे घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुमच्यावरती जो अधिकार आहे, अधिकार अंतिम अधिकार कोणाचा आहे, परमेश्वराचा. मग त्यामधले कोणी तुम्ही अल्लाह असेल किंवा कृष्ण असेल, कृष्ण तुम्ही काही घेऊ शकता. म्हणजे किंवा समजा तुम्ही यांची भक्ती करत आहात, तुम्ही यांना मानत आहात, तर तुम्ही काय म्हणायचं की सगळे जे माझे अधिकार आहेत ते कुणाकडे आहेत, तर यांच्याकडे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हे जे आहे प्रांतिक घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल, तर तुमचा एखादा मित्र असेल प्रतीक नावाचा आणि त्याला आडनाव देऊन टाका प्रतीक पाटील. प्रतीक पाटील, प्रतीक पाटीलवरून तुम्हाला हे नाव सहज लक्षात राहील की जेव्हा जेव्हा प्रांतिक घटना समितीचा उल्लेख पेपरमध्ये होईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की याचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत, सरदार वल्लभभाई पटेल. हे पाटीलवरून सहज लक्षात येईल की हे पटेल आडनाव असणार आहे. त्यानंतर बघा मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती. आता एखादा सल्ला जो असतो मुलांनी, समजा एखादा भाई आहे, कोणतरी तुमच्या गावामध्ये भाई आहे, परंतु त्याला काय होतं की जर लहान मुलांनी सल्ले काहीतरी दिले, हा गावामध्ये सगळ्यात मोठा आहे, लक्षात ठेवा. हा जो कोणी भाई आहे तो गावामध्ये सगळ्यात मोठा आहे, परंतु त्याला काही मुलांनी जरी सल्ले दिले तरी त्याला काय होतात ते पटतात. म्हणजे मुलांनी अल्पवयीन जी मुलं आहेत त्या मुलांनी दिलेला जो काही सल्ला आहे तो सल्ला या भाईला काय असतो, पटत असतो. किंवा एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक मुलाचा सल्ला, बघा मी काय म्हणते, प्रत्येक मुलाचा सल्ला या भाईला काय होत असतो, पटत असतो. यावरून तुमच्या लक्षात येईल की कोणकोणत्या समिती आहेत, प्रांतिक घटना समिती, त्यानंतर मूलभूत हक्क ही एक समिती आणि अल्पसंख्याक सल्लागार समिती. या तिन्ही समितींचे अध्यक्ष कोण आहेत, तर सरदार वल्लभभाई पटेल आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही कीवर्ड मेथड आहे. तुम्ही इथला शब्द घेतलेला आहे संघ, इथला घेतलेला आहे हारला. बघा इथला घेतलेला आहे संघ, इथला घेतलेला आहे हारला, इथला घेतलेला आहे तुम्ही बिझनेस किंवा काम आणि इथं घेतलेला आहे तुम्ही मुन्शी. इथं कुठला घेतलेला आहे गृह आणि इथं घेतलेला आहे तुम्ही अल्लाह किंवा कृष्ण. त्याच पद्धतीने बघा सॉरी मगाशी आपण हे बघितलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण कालच्या आपण ट्रिक्समध्ये काय केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घटना समितीचे अध्यक्ष होते ते आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समितींचे सदस्य होते, लक्षात ठेवा अध्यक्ष वेगळे आहेत आणि सदस्य वेगळे आहेत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या समितीमध्ये कोणकोणत्या समितीमध्ये सदस्य होते हे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहणार आहे.
जी मुलं तलाठी परीक्षेची तयारी करत असतील किंवा कंबाईनची तयारी करत असतील त्यांना मी एकच सजेशन करेन की आप्पा हातनुरेंचं जे बुक आहे कंबाईनचं ते जे बुक आहे ॲनालिसिसचं ते तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास एकदम परिपूर्ण अभ्यास होणार आहे की जीकेचा मार्क एकही तुमचा जाणार नाही. किंवा प्रवीण चोरमोले सरांचं सुद्धा जे ॲनालिसिसचं बुक आहे ते बुक तुम्ही वाचू शकता. त्यामुळे आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बघितलेलं नाही. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला बघायचं आहे. कालच्या जे सेंटेन्स मेथड आपण बघितलेले आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी बघितलेला आहे. परंतु आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समितीचे सदस्य होते ती ट्रिक्स आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायची आहे. मग काय केलं आपण, इथलं बघा, इथलं प्रत्येक घेतलं आणि इथलं पाटीलचं आपण काय केलं, पाटील केलं. त्यानंतर बघा हे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक मुलांचा जो सल्ला आहे, सल्ला तो काय केलेला आहे, बाईला पटलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष बघितलेले आहेत. हे आता तुम्ही लिहून घेतलं किंवा एकदा जर तुमच्या डोक्यामध्ये ठेवलं, परीक्षेला याच्यावरती ऑनलाईनमध्ये प्रश्न येऊ द्या, अगर तुमचा जोड्या लावलेला प्रश्न येऊ द्या, अजिबात विसरणार नाही. आणि तसंच असं न करता जर तुम्ही फक्त पाठांतर किंवा घोकमपट्टी करत राहिला तर निश्चितपणे तुम्हाला हे उत्तर देताना अडचण येणार आहे किंवा ते लक्षातून जाण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अभ्यास करत असताना अशा पद्धतीच्या काही टेक्निक्स वापरा, काही ट्रिक्स वापरा. आता आप्पा हातनुरेंचे जे माझ्याकडे बुक आहे, प्रत्येक पेजवरती प्रत्येक पानावरच्या माझ्याकडे टेक्निक्स आहेत. सणावळ्या सुद्धा मी तुम्हाला जाता जाता कशा लक्षात ठेवायच्या या संदर्भामध्ये सुद्धा सांगू शकतो की कुठलीही सणावळ असेल, कुठलीही घटना असेल, कुठलंही कलम राज्यघटनेचं असेल तर तुम्ही जाता जाता या ठिकाणी सांगू शकता. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमचं जे मत आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्स जवळ जे हाईपचं बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका. धन्यवाद.